आणि कोण्या कंपनीचं पीस आहे तू? हँडसेट कोण्या कंपनी? आडनाव कोण काय ते? हा पचारे. वा काय शुद्ध आडनाव आहे जे. काही काही जिल्ह्यामध्ये मी जातो, अमरावती, भंडारा, आडनाव वेगळेच राहते. आता हे फक्त आमच्या सोबत राहते. एका आम्ही एका जणाचं कीर्तन होतं, कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर जेवायला बसलो, यांनी त्या घरवाल्याला आडनाव विचारलं. म्हणे जेवण करून घे ना, मग सांगतो म्हणे तुला आडनाव. हे इचक होतं, याने विचारलं मला पहिले आडनाव सांगून द्या मग जेवण करून म्हणे. म्हणे नाव आहे म्हणे हागे. पुढचा आम्हाला जेवशाच नाही लागे. तेवढ्यात नाही थांबते. तुमच्या घरी कोणाचे लग्न झाले का म्हणे? झालं म्हणे. ते कुठचं म्हणे? अमरावती जिल्ह्यातली पोरगी होय म्हणे. त्याच्याकडलं आडनाव काय म्हणे? पुन्हा जेवून घेणं तू म्हणे ऐकून. जेवढ्यात सांगा म्हणे आडनाव म्हणे. म्हणे माया आडनाव हागे आहे म्हणे, पण मा पोराले पोरगी मागतली म्हणे अमरावती जिल्ह्यातली, त्याचं आडनाव आहे म्हणे पादे. असे आडनाव राहते तुमच्याकडले. आडनाव चांगले आहेत, नाहीतर मोठ्या लोकांचे आडनाव राहते मालपाणी. म्हणजे मालही आहे ना पाणी आहे. काय कुणाचा फोटो आहे या? हा काय ना काय केलं बेटा यांनी? ते अभ्यास कमी झाल्याने वाटू राहिला, म्हणजे जास्त झाल्याने वाटू राहिला. महात्मा ज्योतिराव फुले पहिली मुलींची शाळा काढली महात्मा ज्योतिराव फुलेंनी. मग ते कुठं घेतलं लक्ष? अरे काही काही लोक ज्योतिबाला बोलायचे की ज्योतिबा तू सावित्री वांग आहे, तिने मुलगा होत नाही, तिचं दुसरं लग्न कर, तू दुसरं लग्न कर म्हणे. पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी उत्तर दिलं म्हणे मला मुलगा होत नाही ना, मी दुसरं लग्न करणार नाही, माझ्या सावित्रीचं दुसरं लग्न लावून देईन म्हणे. असे होते ते महात्मा ज्योतिराव फुले. की आली महात्मा फुले मुलींचं शिक्षण घेना मुले. आली महात्मा फुलेचं शिक्षण घेना फुले फुले. महात्मा फुलेचं शिक्षण घेना फुले फुले. हो हे वेगळी कंडिशन आहे. आपण भजन जास्त घ्यायला जमत नाही. तू उत्तर चुकीचं दिलं. आता तू यासाठी दुसरा प्रश्न. कोणाचा फोटो आहे? तू कव्हरेज काढून सोडून राहिला बघ. तू आधार कार्ड लिंक नाही झालं का? हा कोणाचा फोटो आहे? कोणाचा फोटो आहे? एखाद्या पोरीनं सांगा. आ लोकमान्य टिळक. वा ये बेटा ये पुस्तक घेऊन जा ये. काय केलं लोकमान्य टिळकांनी? लोकमान्य टिळकांनी गणरायाची स्थापना केली. कारण सर्व गाव एकत्रित येऊन आपण जातीभेद नष्ट झाला पाहिजे. दे तिच्याकडे माईक. तिच्या पाया लागून तू बसून जा बापू. काय चालला तू? लोकमान्य टिळक काय केले यांनी? हा माहित नाही. काय नाव तुझं दीदी? हा वडिलांचं? रामेश्वर. बस झाकली बुट सवाला कधी. कोणत्या वर्गात आहे तू? पाचव्या. पाचव्या. दादा किती तुझा? पाचव्या. पाचव्या. पाय रे त्यापेक्षा उत्तर दिलं तिनं. हा फोटो कोणाचा आहे? लाल बहादूर शास्त्री. हा तू एकटाच तुमच्या गावात वाचन होते, ह्या वाचनामध्ये तू नसन, तुझी ऍडमिशन नसून झाली असं वाटून राहिलं मला. कोणाचा फोटो आहे? डबल सांग. हा हा बरोबर उत्तर आलं. पाय मावशी शिकली. स्वामी विवेकानंद. अरे विवेकानंदांचं एका ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू होतं आणि एक मुलगी उभी झाली विवेकानंदा समोर आणि त्या मुलीनं प्रश्न विचारला की विवेकानंद स्वामीजी मला तुमचं कीर्तन आवडलं, मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. स्वामीजींनी प्रश्न केला तुला माझ्यासोबत लग्न का म्हणून करायचं आहे म्हणे.
त्या मुलीने उत्तर दिलं की माझं तुमच्यासोबत लग्न व्हावं म्हणे, मला मूल व्हावं म्हणे, आणि त्या मुलाचं कीर्तन मी आई म्हणून ऐकावं म्हणे. स्वामीजींनी विचार केला की लग्न केव्हा होईल, मूल केव्हा होईल, आणि तू कीर्तन आई म्हणून केव्हा ऐकशील म्हणे. एक काम कर म्हणे आई, तू मला आई म्हणलं त्या मुलीला, आई तू आता समज म्हणे की हा जो तुझ्या समोर उभा आहे म्हणे हा तुझा मुलगा आहे असं समज म्हणे. असे स्वामी विवेकानंद होते रे. या पोरीले एक मिनिट, हे कोण आहे? बाबासाहेब आंबेडकर. माईक जवळ घे ना बाई. बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आहे ना अभ्यास तुला? बरोबर आहे. तू आता थोडी कव्हरेज पकडून राहिली. का केले आहे ना? संविधान लिहिलं. संविधान लिहून काढलं. टाळ्या वाजवायची. हा बरोबर. पुरीनं उत्तर दिलं. काही लोक बाया नाही वाजवून राहिल्या. आपली होय का म्हणते वाजवत बसन जायच्या होय का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुमच्या आमच्यासाठी संविधान लिहून काढलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कारण तुमच्या आमच्यासाठी जगले, स्वतःचा विचार नाही केला, तुमचा आमचा विचार केला. आणि हे कोण होय? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी. हा. आणि आज कोणाची उद्या कोणाची जयंती आहे? आज कोणाच्या जयंती निमित्त कार्यक्रम हा चालू आहे? छत्रपती वा बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. पुस्तक दे रे. हे थांबून नको ठेवू. हे म्हणून फालतू गवयाले बोलवून कार्यक्रम ठेवला म्हणून याचा. माईक आमचा देऊन द्या, साऊंडवाले आम्हाला मागू म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 361 किल्ले जिंकले पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 361 किल्ले जिंकले पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. आणि आता जर एखाद्या आमदारानं, एखाद्या खासदारानं संडास जरी बांधून दिला तर त्या संडासावर त्याचं नाव राहते का? आमच्या आमदार निधीतून, आमच्या खासदार निधीतून घरकुलवर नाव राहते. म्हणजे त्या राज्यात आणि ह्या राज्यात किती जमीन आसमानचं फरक आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, हो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. झाला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा, झाला रयतेचा